मॅम आज खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. अरे लेडीज फर्स्ट, एक महिला विचारते विचार. उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक आहे. नेमकं तुम्ही काय अपेक्षा करता आहेत? कोण बनणार 15वे उपराष्ट्रपती पद? अर्थातच आपण जेव्हा परीक्षेला बसतो तेव्हा पास होण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो आणि अर्थातच त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या इंडिया अलायन्सचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे ताकदीने उभे आहोत. ही फक्त एक काही वैयक्तिक कोणाची आमची लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे एक वैचारिक लढ्यासाठी भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यसभा आणि व्हाईस प्रेसिडेंट व्हावे, ज्यांनी एक सशक्त लोकतंत्र ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचीच अनेक कुटुंबातली दशकांमध्ये कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीतच हा देश चालला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून अनेक वेळा असं आम्हाला जाणवते की या देशात त्याचं उल्लंघन होतं आहे असं अनेक लोकांच्या मनात अशी भावना समाजामध्ये सातत्याने मांडली जाते. त्याच्यामुळे ही आमची एक वैचारिक लढाई आहे. ताई एनडीएकडे स्पष्ट बहुमत एनडीएकडे दिसतंय. असं असताना काही मतं फुटली जाऊ शकतात अशी चर्चा आहे तुमच्या? हे बघा, आता चर्चा तर होत राहते, तर चॅनल पण कसं 24 तास चालणार, त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही पण चर्चा करा, आम्ही पण त्याच्यातून काही क्यूज घेतो जर काय होत असेल तर. पण आमचा विश्वास आहे की आमच्यातलं एकही मत फुटणार नाही. क्रॉस वोटिंगची शक्यता आहे का? सत्ताधारी दावे करतायत. आमचं म्हणणं आहे की ही एक वैचारिक लढाई आहे. आम्ही काय घरं फोडा पक्ष फोडा अशा भानगडी आम्ही करत नाही. आम्ही लोकशाहीवर पारदर्शकतेपणे काम करणारे लोक आहोत. कॅन्डिडेटकडे बघून कोण या देशाचा उपराष्ट्रपती व्हावा आणि अतिशय उत्तम पद्धतीने भारताची आन बान आणि शान राखेल अशा व्यक्तीला मला वाटतं प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातून विचार करून देशाचं हित याला प्राधान्य द्यावं. बीआरएस असेल किंवा बीजेडी असेल, श्रोमणी अकाली दल यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला, एक प्रकारे निवडणुकीत बहिष्कार उपस्थित राहतील. मला असं वाटतं तो त्यांचा हे बघा का सशक्त लोकतंत्रात प्रत्येकाने काय करायचा त्याचा अंतर्गत प्रश्न असतो, पहिला मुद्दा. दुसरा, हे सगळी जी नावं तुम्ही घेत आहेत ते काय आमच्या इंडिया अलायन्समध्ये कालही नव्हते, आज नाही आहेत, उद्या येऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारेचे किंवा त्यांचे काय वैयक्तिक आक्षेप आहेत माहिती नाही, पण अनेक वर्ष आज भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष म्हणून या सगळ्या पक्षांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ते का तटस्थ राहत आहेत आज तुम्ही बघताय भारताची काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे खूप मोठी आव्हानं किंवा त्यांच्या मनात त्यांना असं वाटत असेल काहीतरी किंवा मग बहिष्कार कोण का टाकेल. ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ असा घ्यायचा हा भाजपसाठी धक्का आहे, कारण ते सभागृहामध्ये नेहमी भाजपच्या बाजूने त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं. हो, शक्यता नाकारता येत नाही ना, पण कारण अनेक वर्ष अनेक दशकं यातली सगळे जे पक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे मित्रपक्षांची काय परिस्थिती आहे ही तुम्ही स्वतःच पाहताय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एनडीएने आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी केली कुठे ना कुठे क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी. इंडिया आघाडीकडून काय एक जे पाऊल आज उचललं गेलं आणि क्रॉस वोटिंग एक्सपेक्टेड आहे का? नाही, आम्ही आपापल्या घरात नाश्ता करून जाणार आहोत आणि मला असं वाटतं की हा काय नाश्ता पाणी मेजवानी करायची वेळ नाही. भारतामध्ये अनेक राज्य अशी आहेत जिथे प्रचंड तुम्ही बघताय दुष्काळ आहे. जसा पंजाबमध्ये परिस्थिती आहे, जम्मू काश्मीरमध्ये, महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो, मकरंदाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे. त्याच्यामुळे ही काय ब्रेकफास्ट डिनर डिप्लोमसी करायची ही वेळ नाही. आत्ता वेळ आहे अडचणीत आलेल्या राज्यांबरोबर आणि टॅरिफचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आजच सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जे सर्व्हिसेसचे व्यवसाय आहेत त्याच्यावर काही नवीन कायद्यात बदल हे ट्रम्प सरकार करू पाहतं असं वर्तमानपत्रात आज आलेलं आहे. आता ती कितपत खरं खोटं आपल्याला माहिती नाही, हे अर्थातच आपल्याला भारत सरकारकडूनच जास्त माहिती कळेल ऑफिशियली काय आहे. पण तसं झालं तर सर्व्हिसेस फार अडचणीत येतील आणि आपली सॉफ्टवेअर ज्या सगळ्या कंपनीज आहेत
त्या सगळ्या कंपनीज अडचणीत येऊ शकतात असा विचार हा आजच्या वर्तमानपत्रातल्या बातमीत आलेला आहे. त्याच्यामुळे हाई म्हणजे हिंजवडी असेल, खराडी असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, हे मोठ्या ज्या IT सेक्टरमध्ये आपल्याला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या सगळ्या अडचणीत येऊ शकतात असं आजच्या त्या लेखात आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी देशासमोर आव्हानं असताना या डिप्लोमसीमध्ये फार वेळ न घालवता आज देशासमोरची जी आव्हानं म्हणजे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस प्लस देशातली चॅलेंजेस, आता GSTमध्ये आलेला पुश, त्याच्यातून पुढे कसं काय आपण निघू शकतो आणि त्याचबरोबर गाड्या आहेत, हा सेसमध्ये काही अनेक आलेले बदल आहेत. तर एक मोठा असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये एक नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे. तर त्याच्यात जे ऑटोमोबिल विकणारी लोकं आहेत त्यांनी जो सेस भरलेला आहे तेही अडचणीत आलेलं आहे. ते एक मोठा पॉलिसी डिसिजन. त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल केले त्याचं अर्थातच आम्ही स्वागतच करतो, पण त्याच्याबरोबर काही गोष्टींचे सेस कमी जास्त झालेत, काही ज्या म्हणजे ऑटोमोबिल इंडस्ट्री असेल किंवा त्यांचे जे सगळ्या एजन्सीज असतील त्या थोड्या अडचणीत आल्या आहेत. त्याचा विचार हा बदल करताना तो एक जो कूलिंग पिरियड असतो शिफ्ट होताना याच्यात या सगळ्या जे व्यवहार आहेत त्याच्यात थोडासा माणुसकी किंवा त्या एजन्सीजला सगळ्या आधार मिळेल असे निर्णय घ्यावे. सगळे मराठी, पहिलं मराठी. मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहात. चांगली गोष्ट आहे. राख होईल असं अनेकांना वाटतं. मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल. एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये, कारण का प्रत्येकजण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे. आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही, माझ्या तरी आलं नाही. सिंचन घोटाळ्यावरनं तत्कालीन अभियंता जे होते पांढरे त्यांनी आरोप केलेला आहे की चितळे समितीनं आपल्या बाबी व्यवस्थितरित्या मांडले नाहीत. जर त्यांनी व्यवस्थित रिपोर्ट दिला असता, उच्चस्तरीय समिती नेमून जर चौकशी केली तर अजित पवारांना अजूनही जेलमध्ये जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. मला एक तर या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही आणि मला वाटतं हे सगळे आरोप प्रत्यारोप त्या काळात देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी गेले. हा मला प्रश्न विचारायच्याऐवजी तुम्ही माननीय देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला, कारण का त्यांचा माझ्यापेक्षा या विषयात जास्त अभ्यास आहे. पंतप्रधानांनी याच्या अनुषंगानं नाही, मला वाटतं क्राईम हा महाराष्ट्रात वाढला आहे. हा माझा डेटा नाही आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला इथे होम कमिटीवर काम करायची संधी मिळालेली आहे आणि होम कमिटीवर काम करत असताना सगळा डेटा आम्हाला हा होम कमिटी म्हणजे होम डिपार्टमेंट देतं आणि त्याच्यात भारत सरकारमध्ये चा जो डेटा आहे तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण तुमच्या सगळ्या चॅनलवर रोज दिसतंच ना, म्हणजे डेटाही तेच सांगतो आणि चॅनल्सही तेच सांगतात. ताई, एक प्रश्न असा आहे की टेरिफमुळे महाराष्ट्रावरती खूप मोठा परिणाम होईल, मात्र महाराष्ट्र सरकारने अद्यापर्यंत या संदर्भात कुठली बैठक घेतलेली नाही. कोणकोणत्या उद्योगावर परिणाम होईल याच्या संदर्भात सगळीच अनभिन्नता आहे पाहायला. नाही, एक तर इन्व्हेस्टमेंट्सचा पण इश्यू झालेला आहे. तुम्ही जर गेल्या आठवड्याभरातले वर्तमानपत्र वाचले असतील तर ज्या इन्व्हेस्टमेंट्स सगळ्यात जास्त भारतात येत होत्या, महाराष्ट्रात येत होत्या, त्या येताना दिसत नाही. आणि डेटा स्पीक्स लाऊडर देन वर्ड्स, म्हणजे डेटा सांगतो आणि हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार एकाच विचाराचं आहे. त्याच्यामुळे असं काय आपण म्हणू शकत नाही की ते विरोधात आहेत किंवा बाजूनी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काय आहे हे गेले वर्ष दीड वर्ष सातत्याने मीही बोलते आणि अनेक लोक बोलत आहेत. ज्या पद्धतीने लोन्स घेतलेले आहेत, ज्या पद्धतीने स्कीम्समधले डिपार्टमेंटचे पैसे या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर होत आहेत, हे अतिशय चिंताजनक आहे. हे मी वारंवार गेले दीड एक वर्ष बोलते. तो पहिला मुद्दा. दुसरा, त्यातून टॅरिफ्स आणि GSTमध्ये होणारे बदल, ह्याच्यात ज्या प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत ह्यांना आधी अडचण होणार होती, पण त्याच्यात चिदंबरम साहेबांनी काही सुझाव दिले होते ते या सरकारने घेतले नाहीत. त्या सूचना घेतल्या होत्या त्या. आणि आजही महाराष्ट्राचे अनेक वेळा पैसे उशिरा येतात. उशिरा आले तरी GST कलेक्शन, इन्व्हेस्टमेंट्स आणि जो खर्च महाराष्ट्र सरकार करतं आहे ह्याच्यात कशाचाही तालमेल नाही आणि आर्थिक अडचणीत महाराष्ट्र आज आहे. हे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो.
ताई, भुजबळ प्रचंड नाराज आहे. आज ओबीसीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक आली. त्या बैठकीला भुजबळांना निमंत्रित करणार नाही. ते सुप्रीम कोर्टात जायची भाषा करताय. मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. ओबीसीच्या विरोधामध्ये असं अंधाराचं वातावरण आहे. नाही, मला असं वाटतं सगळ्याच समाजांमध्ये, कारण मला असं वाटतं ह्या सगळ्याचं उत्तर हे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात, कारण का ते एक तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे. आता सगळे म्हणजे कोण, कसं काय, हे गेल्या 3-4 दिवसात ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीने चॅनल्सवर बातम्या येत आहेत, कुणालाच नक्की काही कळत नाही की नक्की काय सरकारने निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आपण एक पारदर्शकपणे आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि महाराष्ट्राला समजून सांगावं की नक्की महाराष्ट्रात काय चाललंय. चुनाव है, 3 पार्टीज हैं, उन्होंने एब्सटेन किया है वोटिंग से, बट बाकी दोनों ही जो उम्मीदवार हैं अपनी जीत के लिए आश्वस्त हैं. देखिए, हम जब कोई भी इलेक्शन लड़ता है, कोई भी कैंडिडेट है, वो एक एग्ज़ाम की तरह है. एग्ज़ाम हम पास होने के लिए ही करते हैं ना. तो मेरे ख्याल से वही हो रहा है. हर उम्मीदवार को लगता है कि मैं अच्छा होमवर्क करके जा रहा हूँ तो मैं पास ही होऊंगा, उस तरह से. और ये लड़ाई किसी पर्सनल नहीं है हमारी किसी से, ये एक वैचारिक लड़ाई है, एक विचारों की लड़ाई है और उस हिसाब से हम पूरी ताकत से उसमें उतरे हैं. और जो 3-4 पार्टियाँ जो सुनने में आए, मुझे पता नहीं है, वो आप चैनल वाले ही कह रहे हैं कि वो एब्सटेन करेंगे, वो तो बीजेपी के पुराने दोस्त रहे हैं. तो मेरे ख्याल से ये सवाल हमसे पूछने से ज़्यादा अगर बीजेपी से पूछे तो ज़्यादा ठीक होगा. क्रॉस वोटिंग की भी क्या आवश्यकता है? देखिए, वैसे तो अकेले लगाई जाती है, लोग कहते रहते हैं, जब रिज़ल्ट आएगा तभी पता चलेगा. अभी से बोलने से क्या मतलब है. नहीं, बिल्कुल हमारी तो कोशिश ही रही है और हम सबको कह रहे हैं कि आप सिर्फ राजनीति मत देखिए, अपनी अंतरात्मा से पूछिए कि इस देश के हित के लिए कौन सा ज़्यादा अच्छा उम्मीदवार है. ब्रेकफास्ट डिप्लोमेसी का आज बीजेपी ने एनडीए की तरफ से किया गया. ये डिप्लोमेसी की किस बात की, देश की सेवा में हम सब लगे हुए हैं. हम थोड़ी बोलेंगे कि हमारा वोटिंग के लिए जा रहे हैं तो हमें नाश्ता पानी खिलाइए, ऐसे नहीं होता. और आज देश में जिस तरह से बहुत सारे राज्यों में बाढ़ हो चुकी है, आप देख रहे हैं हमारा किसानों का कितना बड़ा दिक्कत महाराष्ट्र में हुए. किसानों के जो आत्महत्या है वो रोज़ बढ़ रही है और ये डेटा सिर्फ मेरा नहीं है, महाराष्ट्र सरकार का डेटा कहता है हर 3 घंटे, और उनके सरकार के मंत्री का स्टेटमेंट है कि हर 3 घंटे में एक किसान महाराष्ट्र में आत्महत्या कर रहा है. तो ऐसे में किस बात का नाश्ता पानी कर रहे हैं, बहुत दुख की बात है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.